गुड मॉर्निंग एव्हरीवन. मी प्रोफेसर नितीन भालेराव, एस-एम ऑफिसर डिफेन्स अकॅडमी छत्रपती संभाजीनगरमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आहे, जेणेकरून एस-पी-आय, त्याच्यानंतर जी-एस-पी-आय, त्याच्यानंतर एन-डी-ए बद्दल नवीन नवीन अपडेट जे आहेत ते सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत हे पोहोचतील. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, आजचा जो व्हिडिओ आहे तो एक खास विषयावरती आहे आणि आजच्या व्हिडिओचं नाव आहे की तुम्ही थंबनेल बघितलाच असेल की 10वी नंतर एन-डी-ए, त्याच्यानंतर 10वी नंतर आपल्याला आर्मी, नेव्ही, एअरफोर्स मध्ये ऑफिसर कसं बनायचं आहे. तर या विषयाबद्दल आपण आज सखोल चर्चा करणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, चला तर मग वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. बघा विद्यार्थी मित्रांनो, तुमचा 10वीचा रिझल्ट आलेला आहे आणि भरपूर जणांनी काय आहे की बऱ्याचशा इन्स्टिट्यूटमध्ये ऍडमिशन सुद्धा घेतलेलं आहे, बऱ्याच ठिकाणी ऍडमिशन घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर काय आहे की विद्यार्थी मित्रांनो, अजून सुद्धा काही जे स्टुडंट आहेत ते ऍडमिशन घ्यायचे अजून बाकी आहेत. त्याच्यानंतर त्यांच्या मनामध्ये संभ्रम तयार झालेला आहे की नेमकं आपण कुठल्या इन्स्टिट्यूटला ऍडमिशन घ्यायला पाहिजे, कुठे घ्यायला पाहिजे, त्याच्यानंतर काही फीच्या काही क्युरीज असतात. पण बघा विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला आर्मी, नेव्ही, एअरफोर्स मध्ये ऑफिसर बनायचं असेल तर तुमच्यासाठी एन-डी-ए हा बेस्ट ऑप्शन आहे. आता बघा एन-डी-एचा फुल फॉर्म काय आहे विद्यार्थी मित्रांनो, तर एन-डी-एचा फुल फॉर्म आहे नॅशनल डिफेन्स अकॅडमी. तर हे कुठे आहे, तर पुणे या ठिकाणी, खडकवासला या ठिकाणी ते इन्स्टिट्यूट आहे. आता बघा या इन्स्टिट्यूटमध्ये आपल्याला जर ऍडमिशन घ्यायचं असेल, आपल्याला एन-डी-ए करायचं असेल तर विद्यार्थी मित्रांनो अगोदर सगळ्यात अगोदर आपल्याला एंट्रन्स एक्झाम द्यावी लागते. तर मग आता एंट्रन्स एक्झाम द्यायची असेल तर मग एंट्रन्स एक्झाम देण्यासाठी क्रायटेरिया काय असायला पाहिजे, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला काय करायचं आहे की इयत्ता सायन्सला ऍडमिशन घ्यायचं आहे, 11वी साठी सायन्सला ऍडमिशन घ्यायचं आहे. त्याच्यानंतर सायन्सला ऍडमिशन घेतल्याच्या नंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, एन-डी-एला जाण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की आपलं मॅथमॅटिक्स स्ट्रॉंग असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, तुमचं इंग्लिश सुद्धा स्ट्रॉंग असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर सायन्स आहे, त्याच्यानंतर करंट अफेअर्स सुद्धा जे आहे तुम्हाला ते नेहमी अपडेट ठेवायचं आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, काय आहे की सुरुवातीला हे बघा, आता तुम्हाला एन-डी-ए करायचं आहे तर सगळ्यात अगोदर तुमचं फाउंडेशन परफेक्ट तुम्हाला करून घ्यायचं आहे. मग तुमचं सगळ्यात अगोदर तुमचं बघा, जर मॅथ वीक असेल तर तुम्हाला मॅथमॅटिक्स स्ट्रॉंग करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर समजा तुमचं इंग्लिश जर वीक असेल तर इंग्लिश सुद्धा स्ट्रॉंग करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर करंट अफेअर जे आहे ते तुम्हाला नवीन नवीन करंट अफेअर जे आहे, जे मंथली येतं, डेली एव्हरीडे असतं, ते तुम्हाला अपडेट ठेवायचे, त्याच्या तुम्हाला नोट्स तयार करायचे आहेत. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, जर आता नेमकं तुम्हाला अजून काही क्युरीज असतील, डाऊट्स असतील की नेमकं याचं प्रिपरेशन कुठून करायचं आहे, कुठल्या इन्स्टिट्यूटला ऍडमिशन घ्यायचं आहे आणि कुठं घेऊ शकतो आपण, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, एस-पी-आय जे असेल त्याच्यानंतर एस-पी-आयची ऍडमिशन जी आहे ती आता फुल झालेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, म्हणजे एस-पी-आयची ऍडमिशन प्रोसेस ही संपलेली आहे. परंतु विद्यार्थी मित्रांनो असं नाहीये, आपण प्रायव्हेट मधनं सुद्धा एन-डी-ए करू शकतो. तर एन-डी-ए करण्यासाठी सगळ्यात अगोदर आपलं फाउंडेशन परफेक्ट आपल्याला करून घेणं गरजेचं आहे. तर एस-एम ऑफिसर डिफेन्स अकॅडमीमध्ये फाउंडेशनच्या बॅचेस आहेत. विद्यार्थी मित्रांनो, एन-डी-ए साठी जे आहे त्या बॅचेस स्टार्टअप झालेल्या आहेत. तुम्ही जर इंटरेस्टेड असाल एन-डी-ए साठी, एन-डी-ए मध्ये जाण्यासाठी किंवा एन-डी-एचं प्रिपरेशन करण्यासाठी, तर खाली स्क्रीनवरती नंबर्स आहेत इन्स्टिट्यूटचे, तुम्ही मला त्याच्यावरती कॉल करू शकता. आणि हो, अजून एक तुम्हाला गुड न्यूज देतो विद्यार्थी मित्रांनो, बघा की जे पण स्टुडंट एस-सी असतील, एस-टी असतील आणि ज्या पण मुली एस-सी, एस-टी असतील तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला 80% स्कॉलरशिप मध्ये तुमचं ऍडमिशन आहे एस-एम ऑफिसर्स मध्ये होणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, ही चांगली संधी आहे. तुम्हाला काही अजून तुमचे काही डाऊट्स असतील, क्युरीज असतील, त्याच्यानंतर काही फीज बद्दल तुम्हाला बोलायचं असेल किंवा एन-डी-ए बद्दल काही बोलायचं असेल, क्रॅश कोर्स असेल, तर विद्यार्थी मित्रांनो जी पण तुम्हाला डिफेन्स बद्दल इन्फॉर्मेशन हवी असेल, मग आर्मी असेल, नेव्ही असेल, एअरफोर्स असेल, तर तुम्ही खाली स्क्रीनवरती मला जे नंबर्स दिले त्याच्यावरती तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. आणि विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला अजून काही एन-डी-ए बद्दल इन्फॉर्मेशन हवी असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये सुद्धा सांगू शकता की सर आम्हाला करंट अफेअरच्या फ्री नोट्स पाहिजेत वगैरे, जे पण काही तुम्हाला मटेरियल हवं असेल तर तुम्ही मला मेसेज करू शकता. आणि जर तुम्ही फाउंडेशन बॅचेससाठी इंटरेस्टेड असाल, जर तुम्ही कॅटेगरीमध्ये असाल विद्यार्थी मित्रांनो, तर यू आर वेलकम. ओके, परत भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्यू सो मच. जय हिंद.